उलट सांगतात आम्ही ज्ञानेश्वरीला केव्हा लागलो, म्हातारपणात प्रवेश झाल्यावर, आणि तू आत्ताच. पोरेही सांगतात, अरे कोणत्या गीतेच्या मागे लागलास? 16व्या वर्षाच्या वयात कुठल्या गीतेच्या मागे लागण्यापेक्षा त्या गीतेच्या काय लागलास? झालो पोरग बिथरलं. नाटकामधलं वाक्यवर काय. जाके प्रियन राम वैदेही तजिये ताहि कोटी बैरी सम यद्यपि परमस नाही. भगवंताशी संबंध अनादी आहे, नित्य आहे. काय सांगितलं ना मी, भगवंत जितका अनादी आहे तितकेच आम्ही आहे. जीव भगवंत निर्माण केव्हा झाला असेल त्याच दिवशी आमची निर्मिती झालेली आहे. तो आमच्यापेक्षा सिनियर नाही आहे. अरबो अरबो खरबो खरबो जन्म आम्ही घेत चाललेलो आहोत, कुठल्याही ग्रहावर घेत चाललेलो आहोत. तो जीव आणि आपण जीव आणि तो देव, मध्ये माया आहे. माया आणि जीव याला दूर ठेवलंय भगवंताने, आणि तो स्वतंत्र वेगळा आहे. आणि मायावी जगतातून आपला प्रवास होणार आहे. म्हणून जे जे भेटे भूत सगळ्या वस्तूमध्ये भगवंत पहा, कारण तुमचा प्रवासच मायावी जगतातून भगवंताकडे होणार आहे. मायावी वस्तू, मायावी जगत, माया देवीच्या उसके आंचल से जाना है बस. भगवंताशी संबंध अनादी आहे, नित्य आहे. नित्य आहे पुन्हा सतत. मग शंकराचं सांगताना म्हणलं, अरे बेल जे आहे ना, बेल 3 पानच का व्हावेत? बेलच का व्हावा? आता बेल का व्हावा? त्याच्यामध्ये कंटेंट्स आरोग्याचे आहेत. कारण म्हणजे बेल पान खायला पाहिजे, आपण ते वाहतो. आता बेल वाहणं म्हणजे 3 पानाचं बेल आणि एक दांडी असते पहा. दांडी म्हणजे प्राण. 3 पानं कोणते? मन, बुद्धी आणि अहंकार. प्राण, दांडी, मन, बुद्धी आणि अहंकार हे परमेश्वरा चेतन शंभूला, चेतन शंभू, जड शंभू नाही, चेतन शंभूला हे चेतन शक्ती आपल्या अर्पण करायच्या. त्यावेळेस डायनामाइट आपलं शरीर होतं. म्हणजे आपलं मन त्या काय म्हणतात त्याला, अणुभट्टीला टेकल्यानंतर चार्ज होते. मन आपली पॉवर त्या अणुभट्टीतून खेचतं, त्याला बेल म्हणतात. आणि मंत्र त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम किंवा मग ओम नमो शिवाय साधं म्हणतो. तशीच गायत्री उपासना आहे. चार्जिंग होतं, चार्जिंग कॉस्मिक रेज ओढण्याचं आहे हे सगळं. नित्य आहे, त्याच्याशी चार्जिंग नित्य झालं पाहिजे. कारण देव व्हायचं ना, तर मानवी मन देव मन करण्याकरता नित्य चार्ज झाला पाहिजे त्या मंत्राने. एको हवे देवो नारायणो माता पिता भ्राता निवासः शरणं सूरत्वगतिः. वेदामधलं आहे. एकोहम वै देवो नारायणो माता पिता. चुलता नाही शब्द वापरला, चुलती नाही शब्द वापरला. देवाशी नातं कोणतं? माता, पिता, बंधू, भ्राता हे नाते लावा. एखाद्या वेळेस मित्र, पण चुलती अंकुल नो. कारण काय? एकदा मी सांगितलं होतं कुठल्या तरी प्रवचनात.
समजा तुम्ही एखाद्या घरात गेले, जॉईंट फॅमिली असेल, आई कशी ओळखायची? कारण फॅमिली अशी फ्री असते आजकाल. कोणाचं पोरगं आहे समजा ओळखायचं असेल तर म्हणून मुश्किल आहे ना. 4 बाया विचारता येत नाही कोणाचं पोरगं आहे, कोणाचं पोरगं आहे. जरा तोडून विचारल्यासारखं असतं. तुमच्यासारखा हुशार गेला होता तिथे. म्हणले आता कसं ओळखावं? हे पोरगं कसं काय? जी आई होती ती म्हणते काय करायचं, पोरगं खातच नाही हो. किती याच्या मागे लागा, त्याची थाळी घेऊन आम्ही त्याच्या मागे लागतो, ते पुढे मी मागे, ते पुढे मी मागे. एक घास खातं, पुन्हा तिकडे जातं, एक घास खातं, खातच नाही. बरं, चुलती कशी ओळखावी? दुसरीला बोलवायचं. ते आई नसताना. खरं आहे का ते पोरगं खात नाही? मरस्तोर खातंय, सारखं चरत राहतंय. कशा चालत ती काही म्हणते, सारखं चरतं ती चुलती. म्हणून काय म्हटलं? माता पिता बंधू भ्राता असं म्हटलंय. चुलती चुलता मावशी काही 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 नाही, बाकीचे काही नाही. एको हवे देव नारायण माता पिता भ्राता निवास शरणं सुरत गती. यन्मनसा न मनुते एनार हुमर्णो मतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि. केनोपनिषद. एन मनसा न मनुते येना हुर्मणो मतं तदेव ब्रह्मत्वं विधी. तो इंद्रिय मन बुद्धीला शक्ती देतो म्हणून संबंधी आहे. हे नरक देतात, हे आसक्ती शिकवतात, हे नरकाकडे ढकलतात. आणि तो संबंधी का मानावा? तर केनोपनिषद म्हणतं तो मन बुद्धीला चार्ज करतो. देव मन बनतं, मानवी मन बुद्धी चार्ज करतो. तो इंद्रिय मन बुद्धीला शक्ती देतो म्हणून तो संबंधी आहे. हे घेतात. आई वडील अपेक्षा करतात, तो अपेक्षाने देतो. तो लक्षात घ्या किती फरक आहे. आणि हे ह्याच जन्माचे, तो करोडो जन्मापासून वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. उभा आहे वाट पाहतोय. तुझी अरबो जन्म झालं, ये ना. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. श्वेताश्वेत उपनिषद. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. कर्माध्यक्षः सर्वलोकाधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणस्य. तुम्हाला पाहिजे तर नोट्स मिळतील ना, पण संपल्यावर. प्रत्येक अंश अंशीचा दास असतो. लक्षात घ्या. एको देव सर्वभूतेषु गूढ. प्रत्येक अंश अंशीचा. अंश म्हणजे अंशी परमेश्वर, ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली. अंशी. अंश म्हणजे आपण, जीव ज्याच्यापासून निर्माण झाला. प्रत्येक अंश अंशीचा दास असतो. म्हणून आपण त्याचे दास आहोत ईश्वराचे. म्हणून संबंध आहे. निर्मिती त्याची आपली. अरे हे ह्या जन्मीचे आई वडील करोडो आपण आई वडील झालो. आणि आपले आई वडील खूप झालेत, सगळे गेले. हा मात्र सारखा आहे, त्याचं सारखं तो आपला आहे. ज्या वेळेस प्रलय होतो, प्रलय झाला. कधी होतो प्रलय? आम्हाला काय माहित कधी होतो. आम्ही तर पाहिलाच नाही. आपण राहूत का पाहिल्यावर?
एक कल्पानंतर प्रलय होतो. एक कल्प म्हणजे 4 अरब म्हणजे 465 कोटी 80 लाख वर्षानंतर एक प्रलय होतो. त्यावेळेस काय होतं, जीव प्रकृती परमेश्वर एकमेकात लीन होतात. सगळे जीव, आपण तो सागर आहे, समुद्र आहे परमात्मा, त्याच्यामध्ये आपण जीवरूपी बिंदू. भलेही तुम्ही जनावरांच्या याच्यात असा, ते सगळ्यांचे जीव काय म्हणतात त्याला, बीज रूपाने, किंवा आताच्या भाषेत स्ट्रेन्स म्हणा, DNA म्हणा, काय एक जीव स्पुल्लिंग आपला त्याच्यामध्ये जाऊन राहतो. जीव प्रकृती आणि परमेश्वर एकमेकात लीन होतात. नंतर पुन्हा प्रगट होतात, ठर पुन्हा बाहेर आपण येतो. त्यावेळेस ब्रह्मदेव जागे होतात. एक कल्पानंतर पुन्हा सृष्टी निर्माण होते. त्यावेळेस हे जीव सगळे बाहेर येतात. आणि ज्या वेळेस जे होतो ते पुन्हा होतो. डुक्कर, शुकर, अमिबा, कोलेंटराटा, अनमोडल माटा, काय असेल ते सगळं आपण होतं. पुन्हा स्टार्ट जीवन. हा पूर्ण संबंध आहे. म्हणजे ज्या वेळेस सृष्टी संपते, आपणही संपतो. बीज रूपाने आपण त्या सागरात असतो. आणि पुन्हा सृष्टी प्रारंभ झाली की पुन्हा आपण बाहेर फेकल्या जातो आणि जीवधारी होतो. लक्षात घ्या. जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. गौरंग महाप्रभू म्हणतात, जीवेर स्वरूप हम हय कृष्णेर नित्यदास. जीव स्वरूपाने जीव कृष्णाचा नित्यदास आहे. नित्यदास. आपण नेहमी दास आहोत त्याचे. हात जोडून उभे हनुमानांसारखं राहिलं पाहिजे. हनुमान आणि रामाचं एक क्षण देखील विसंबू नये. नित्यदास. नित्य शब्द आहे. अर्थ, जीव निसर्गतः दास आहे त्याचा. आपण गुलाम आहोत. आपण गुलाम आहोत. बगीचा सांभाळायला दिलाय आणि आपणच मालक झालो. आपणच मालक झालो. माझं आहे, माझं आहे, माझं आहे. काय वाटेल बरं मालकाला असे नोकरी मिळाली की? घर माझं आहे, बायको माझी आहे, आणि तुम्हाला सांभाळायला दिलेले सगळे वस्तू सगळं माझं आहे. आणि मग आपण हुकुमशाही गाजवतो. ओठ म्हणलं की उठावन, बास म्हणलं की बस. मग तोही उठ म्हणतो त्यावेळेस तो जीवनातून उठवून लावील ना. सर्वे वेदाय तद्दमा मनंती. कठोपनिषद. सर्वे वेदाय उत्पद्मा मनंती. जितकी वेद रुच्या आहेत त्या परब्रह्म प्राप्ती साधना कशी करावी ह्या सांगतात. सगळ्या वेद रुच्या, सगळे उपनिषद परमात्म्याची प्राप्ती कसं व्हावं हे सांगतात. बाकी काही नाही. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन लक्षात घ्या. संपूर्ण शास्त्र, वेद ऋचा, संत वाङ्मय प्रभू प्राप्त कसा व्हावा हे सांगतात. वासुदेव परा वेद, वासुदेव परम सख, वासुदेव परा योग, वासुदेव परा क्रिया. भागवत पहिला अध्याय. वासुदेव परा वेद, वासुदेव परम सख, वासुदेव परा योग, वासुदेव परा क्रिया. जीवाचा संबंध दाखवतात. इतकेच नव्हे तर परमेश्वराचा संबंध अनंत कोटी परम व्योम लोक, दिव्य लोक, ज्यामध्ये गोलोक, वैकुंठ लोक, साकेत लोक, शिवलोक यांचा संबंध श्रीकृष्णाशी आहे. गोलोकाचे स्वामी श्रीकृष्ण हे सगळ्यांचे स्वामी आहेत. अनंत ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेशांचे. गोलोक सगळ्यात वर आहे. यमुना नंतर आहे. ती चेतन यमुना.
कदाचित त्याला मोठी मंदाकिनी म्हणा. म्हणून हिमालयामध्ये मंदाकिनी यमुनेमध्ये मिळते. काय सगळं रहस्यमयी आहे. गंगा, यमुना, मंदाकिनी. वरच्या यांनाही मंदाकिनी म्हणतात. सगळ्याला जीवाचा संबंध दाखवतात. म्हणजे परमेश्वराचा संबंध अनंत कोटी ब्रह्मांड परमव्योम लोक, जे चेतन लोक असतील वरचे खालचे सगळे त्याचा संबंध आहे. दिव्य लोक ज्यामध्ये गोलोक, वैकुंठ लोक, साकेत लोक, शिवलोक यांचा संबंध सगळं श्रीकृष्णाशी आहे व माईक ब्रह्मांडाशी आहे. हे माईक ब्रह्मांड आत्ता म्हणतात पृथ्वीसारखे 4 पृथ्वी दिसायला लागल्यात. 20 वर्ष, 20 प्रकाश वर्ष अंदाजा, काही 22 प्रकाश वर्ष. 1 प्रकाश वर्ष म्हणजे 1 सेकंद म्हणजे 1,86,000 मैल. 1 प्रकाश वर्ष म्हणजे 58 खरब 80 अरब मैल. असं 20 प्रकाश वर्ष आत्ताचा लेटेस्ट शोध आहे, 1-2-3 महिन्याचा. त्याच्यामध्ये पृथ्वी सारखंच ते ग्रह आहेत. जीवसृष्टी असू शकते असं म्हणतायत. माईक ब्रह्मांड, माईक ब्रह्मांड अशी आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश यांच्याशी संबंध आहे त्याचा. पृथ्वीशी, जलाशी, तेजाशी, वायूशी, आकाशाशी संबंध आहे. देवलोकाच्या सदशक्ती, मनुष्य, राक्षस वगैरे समुद्रातील तरंग आहेत. तो समुद्र आहे, त्याचे तरंग देव देखील निर्माण होतात, मनुष्य निर्माण होतात, सदशक्ती निर्माण होतात, राक्षस निर्माण होतात. हे तरंग आहेत त्या ब्रह्मसागरातून. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयणन्त्य भीसंविशन्ति तद्वी जिज्ञास स्वतद्ब्रह्मेति. तैत्तिरीय उपनिषद. यतो वा इमानि भूतानि जायन्ते, प्रत्येक जीवाचा भूताचा संबंध भगवंताशी आहे. म्हणून जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत. का ज्ञानेश्वरांनी कुठून उचललं? तैत्तिरीय उपनिषद. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्य भीसंविशन्ति तद्वी जिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. प्रत्येक जीवाचा भूताचा संबंध भगवंताशी आहे. प्रत्येकाचा संबंध आहे. त्याचे धागेदोरे तिथून आहेत. प्रत्येकाला त्यांनी हेतू ठेवून निर्माण केलेले. मुंगीपासून मुंगीपासून शक्ती त्याची आहे. म्हणून ते भगवंत रूप आहेत. आपण भगवंत रूप असू तर तेही भगवंत रूप आहेत. आपल्यामध्ये भगवंताची शक्ती असेल तर त्यांच्यामध्ये भगवंताची शक्ती आहे. आपण जीवधारी असू तर तेही जीवधारी आहे. म्हणून आत्मा अंश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. बाप्पासाहेब म्हणतात आत्मा अंश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. चेतनश्चेतना नामे कोंबहुना यो विदधाति कामा. श्वेताश्वेतोपनिषद. चेतन चेतना नामे कोंबहुना यो विदधाति कामान. जीवाला जीवन देऊन तो आपल्या बरोबर राहतो. आपल्यामध्ये जीव, अरे त्याची शक्ती वावरते. कुठून आणली आपण? आपण जीवधारी आहोत आणि शक्ती घेऊन आपण चाललोय. ब्रेनमध्ये शक्ती, मनाची शक्ती, इंद्रियांची शक्ती सगळी तो जीवन देतोय आपल्याला आणि आपल्या बरोबर राहतोय. आपल्या बरोबर येतो. लक्षात घ्या. म्हणून तो संबंधी आहे. श्वेताश्वेत उपनिषद म्हणतं
योऽसौ परं ब्रह्म गोपालः तमेकं गोविन्दं सच्चिदानन्दविग्रहं द्विभुजं ज्ञानं मुद्राढ्यं बनमालिनमीश्वरं. गोपाल ताप उपनिषद. गोपाल तापनियो उपनिषद. काय? योऽसौ परब्रह्म गोपालः तमेकं गोविन्दं सच्चिदानन्दविग्रहं द्विभुजं ज्ञानमुद्राढ्यं बनमालिनमीश्वरं. प्रलयानंतर सर्वजण एकाच वेळेस प्रगट झाले. गोपाल ताप उपनिषद म्हणतो, ज्या वेळेस ब्रह्मदेव प्रलय करतात सगळे सामावतात बीज रूपाने आणि पुन्हा वेदासहित. बरं का, पुस्तक म्हणजे वेद नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे पुस्तक नाही, तत्वज्ञान. ते बीज रूपाने त्या शक्ती आहे सगळ्या, त्या सगळ्या सामावतात आणि पुन्हा प्रगट होतात.